ललित खूपच भारी आहे. म्हणजे गाईज आय एम टेलिंग यू खूप भारी इन अ वे की सी ॲक्टर म्हणून आहेच, बट आय वुड से की सिन्सिअरिटी इज म्हणजे पंक्च्युअलिटी. म्हणजे मला असं खूप आनंद झाला, कारण मला असं वाटतं की माझ्याकडं कोण सिन्सिअर आहे की नाही, बट ही क्रॉस्ड ऑल दॅट. आणि 5 प्रश्नांचं उत्तर जेन्युइनली, कारण मला असं वाटतं की तीच एक्साइटमेंट आहे. ती एक्साइटमेंट आहे. एक्साइटमेंट आहे. नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी. नवशक्तीच्या या स्टुडिओत आज आम्ही बोलवले आहेत खूप खास पाहुणे. खरं तर हे दोघं क्रश आहेत. म्हणजे ते मुलींचा क्रश आहे ललित प्रभाकर आणि मुलांची क्रश आहे ऋता दुर्गुळे. आज मी ठरवलं की गणेशोत्सव जरा जास्त स्पेशल करूया. सगळ्यांना खुश करायचं ठरवलं मी. या दोघांना खूप विनंती केली मी आणि ते माझ्या विनंतीला मान देऊन आलेले आहेत. आर पार काही होऊ दे आम्ही येणार असं ते म्हटले. त्यामुळे खूप स्वागत आहे तुमच्या दोघांचं आज नवशक्तीमध्ये. आणि खरंच खूप छान वाटतंय. जसं मी म्हटलं की तुमच्या दोघांचेही फॅन वाट बघत होते की तुमच्या दोघांची एक फिल्म एकत्र यावी. आणि आया तो क्या आया असं वाटतंय जेव्हा आरपारचा टायटल ट्रॅक समोर आला, ते गाणं समोर आलं. खरंच खूप छान वाटलं. ललित आणि ऋता, तुम्हीच पहिल्यांदी कोण बोलणार, तुम्हीच सांगा की हे जुळून कसं आलंय, कोणी यामागे काय, म्हणजे डिरेक्टरचं आहे श्रेय का ललित तू हा गाडी घातलायस को प्रोड्युसर म्हणून, काय? थँक्यू सो मच की आम्हाला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल आणि आम्ही इथे आलो आहे. आणि आय थिंक फ्यू थिंग्स आर मेंट टू बी. आम्ही खूप वेगवेगळ्या फेजेस आय वोंट से, पण टाईमलाईन वाईज आम्ही खूप म्हणजे मी फिल्म ऐकली होती एक 2-3 वर्ष आधी. तेव्हा मला गौरव म्हणाला होता की माझ्या डोक्यात ललित आणि तू आहात. अँड देन आय डोंट नो व्हॉट हॅपन. त्याच्यानंतर ते आता 2025मध्ये झाली. मी ऐकली होती 2022मध्ये. सो मग म्हटलं ओके, आता काही प्रोजेक्ट्स होतात, काही नाही होत. सो मग मी तेवढं काय ते 6-7 महिने फॉलोअप केलं. पण मग नंतर म्हटलं की ओके, फार आपण फोन करून पण हे कधी होणार आहे असं नको व्हायला. सो आणि समहा हॅपन की ओके, आता ती माहीत नाही आता होईल नाही होईल. आणि एक नोव्हेंबर 2024 मध्ये कॉल आला की ऑक्टोबर, ॲक्च्युली 26 ऑक्टोबर, आय कांट फॉरगेट, की गौरवने विचारलं की डू यू रिमेंबर की आपण एक अशी. मी म्हटलं हो, कारण मला ते करायचं आहे काम असं. तर तो म्हणाला की हां मग असं मूव घातलं तर मग आहे का पॉसिबल. पण ते खूप असं कट्टू होतं, लगेचच शूट असणार होतं. म्हटलं अरे एवढ्या शॉर्ट नोटीसवर, कारण ती स्क्रिप्ट सोपी नाही आहे. जी फिल्म बघितल्यावर डेफिनेटली कळेल की ते असं नाही आहे काम की अरे पाठ केलं आणि केलं, असं डेफिनेटली नाही आहे ते काम. तर पण आय थिंक मोर दॅन अस, आय थिंक गौरवने मॅनिफेस्ट केलं आहे. कारण त्याचं जे पहिलं डोक्यात होतं की, आणि गौरवचं यश त्याच्यात पण की तुमच्या डेट्स मिळाल्या त्याला. दोघंही एवढे बिझी आहात. हां म्हणजे या बट तर सगळंच जुळून आलं आहे. म्हणजे आमचा वाढदिवस आहे 12 तारखेला आणि त्यामुळे, आणि फिल्म रिलीज होती आहे 12 सप्टेंबरला, त्यामुळे ती पण एक एक्साइटमेंट आहे. आणि कधीपासून मला ललितबरोबर काम करायचं होतं. बऱ्याचदा असे प्रोजेक्ट्स आले वेअर ही वॉज इंटरेस्टेड, समटाईम्स आय वॉज नॉट इंटरेस्टेड, म्हणजे काही जुळून येत नव्हतं. पण मला असं वाटतं की आरपारसाठीच आम्ही थांबलो होतो. कारण डेफिनेटली स्क्रिप्ट वाचलं तर मला असं खूप, ललितपेक्षा कोण भारी ॲक्टर असूच शकत नाही आता, असं मला झालं आहे जरा आता. त्यामुळे आता मला वाईट सवय लागली आता, पण काय करणार असं. बिकॉज म्हणजे मला तो माझं नाटक बघायला आला होता, दादा एक गुड न्यूज आहे. आणि ऑब्व्हियसली त्याची जेव्हा सिरियल चालू होती तेव्हा माझीही चालू होती. पण मला असं सतत व्हायचं की यार, खूप लोक असं मला म्हणाले होते की यार तू आणि ललित एकत्र कामले, यू गाईज विल लुक गुड टुगेदर. हो, आणि तर ते कधी होणार आहे, पण ते समहाव काही वर्कआउट होत नव्हतं. पण मला असं वाटतं की सो ग्लॅड की आमची पहिली फिल्म ही लव्ह स्टोरी आहे. त्यामुळे आम्हाला आणि अजिबातच अंदाज नव्हता एकमेकांचा. कारण आपण एकमेकांचं काम बघतो, पण एकत्र काम केल्यावर आपल्याला कळतं की एकमेकांचे सूर काय आहेत किंवा प्रोफेशनलिझम काय आहे. एक्झॅक्टली. तर ललित खूपच भारी आहे. म्हणजे गाईज आय एम टेलिंग यू खूप भारी इन अ वे की सी ॲक्टर म्हणून आहेच, बट आय वुड से की सिन्सिअरिटी इज म्हणजे पंक्च्युअलिटी. म्हणजे मला असं खूप आनंद झाला, कारण मला असं वाटतं की माझ्याकडं कोण सिन्सिअर आहे की नाही, बट ही क्रॉस्ड ऑल दॅट. आणि 5 प्रश्नांचं उत्तर जेन्युइनली, कारण मला असं वाटतं की तीच एक्साइटमेंट आहे. ती एक्साइटमेंट आहे. एक्साइटमेंट आहे. आणि सो ऍक्च्युली झालं होतं असं की गौरव जेव्हा स्क्रिप्ट घेऊन आला, सेम असंच की जेव्हा मला त्याने ऐकवलं तेव्हा त्याने मला सांगितलं होतं की मी आत्तापर्यंत ऋता माझ्या डोक्यात होती. आणि मग त्याच्यानंतर बरीच वर्ष गेली, परत मलाही ऐकवल्यानंतर 1-2-3 वर्ष गेली. मग त्यानंतर आम्ही ते स्क्रिप्ट घेऊन काही लोकांकडे गेलो होतो की प्रोड्युसर्स, आणि सगळे जे घाट घालावे लागतात ते करत होतो.
आणि त्यात मग फायनली आम्हाला खूप ह्या स्क्रिप्टसाठी योग्य असलेले परत मेन टू बी असे प्रोड्युसर्स सापडले, लिओन्स मीडियाचे नामदेव सर आणि रितेश सर, आणि त्यांनी हा प्रोजेक्ट हे ऑन केलं आणि त्यांनी पूर्ण विश्वास टाकला. कारण गौरवची ही पहिली फिल्म होती ॲज अ डिरेक्टर म्हणून, ॲज अ रायटर म्हणून, असं सगळं पहिलं होतं. तर अशा ह्याच्यात कोणीतरी पैसे लावणं एखाद्या ही खूप मोठी गोष्ट असते. आणि मग ती जबाबदारी थोडीशी वाटून घेण्यासाठी मग मी म्हटलं की मग मी को प्रोड्युसर म्हणून पण येतो या प्रोजेक्टवर. पण तसं ते सुरू झालं आणि मग जी टीम बनत गेली तर ते तेव्हा खूप धावपळ या गोष्टींमध्ये गोष्टी सुरू झाल्यात. कारण असं प्रोजेक्ट ऑन झालं आणि अशा गोष्टी एकदम पटापट तारखा आणि हे सगळं याच्यामध्ये. तेव्हाही गौरवला माहित नव्हतं की ऋताचा आणि माझा बर्थडे हा खरं तर एकाच दिवशी असतो, असं काही कोणालाच माहित नव्हतं तसं, पण ते होतं डोक्यामध्ये कुठेतरी. सो ती म्हणाली ते अगदी खरं आहे की त्याने मॅनिफेस्ट केलं होतं, हे त्याच्या डोक्यात होतंय की आम्ही दोघांनी काम करावं. आणि हेच सगळ्या फॅन्स म्हणजे आशीर्वाद मिळणार आहे तुमच्या दोघांच्या, आमचे जास्त मिळणार हो खरं. कारण वाटत होतं एकत्र म्हणजे करावं. आणि केल्यानंतर ऍक्च्युली ते जास्त वाटायला लागलं की हे असंच व्हायला पाहिजे होतं. म्हणजे ते केल्यानंतर ऍक्च्युली ते वाटणं जे असतं अधिकाने काम नाही केलं एकत्र असं वाटावं, पण त्याच्यापेक्षाही जास्त की हे ह्याच्यासाठी आपण थांबलो होतो ना, हे खूप बरं झालं. हाच तो सिनेमा आहे. ह्या सिनेमामध्ये आम्ही जे स्वतःचं टाकलं, एकमेकांना देऊ शकलो, एकमेकांसाठी केलं, स्वतःसाठी केलं, प्रोजेक्टसाठी केलं, हे इतकं केलंय की त्यानंतर असं वाटतंय की हे सगळे जिक्सॉचे पझल आहेत ना, ते सगळे एकदम योग्य ठिकाणी फिट झाले, एकदम व्यवस्थित, एकदमच परफेक्ट असं झालं खरंच. आणि तुम्ही इतकं भरभरून हे सांगताय याच्यातच मला ती एक्साइटमेंट दिसते. जसं आपण म्हणतो की हां हे मॅनिफेस्ट झालं गौरवचं आणि मग हे सुरू झालं सगळं. तुम्ही आता सांगताय इतकं भरभरून, मला असं वाटतं की वाव, आता तुम्ही बोलत राहा, मी फक्त ऐकते. पण मला असं वाटतं की तीच जी एक्साइटमेंट आहे, जसं मी म्हटलं की येस तुम्ही दोघं एक वेगळं खूप चांगलं काम करत आहात. इतके वर्ष मी तुमचं काम पाहते. ऋता तुझंही अनेक अर्थात सिरियलपासूनचं घवघवीत यश, दोघांच्याही सिरियलचं वेगळं घवघवीत यश, मग सिनेमांचा चॉईस जो तुमच्या दोघांचाही खूप वेगळा आहे आणि तो प्रचंड, मला असं वाटतं की तुम्ही खूप काम केलं आहे त्याच्यावर की काय आम्ही फिल्म करतो, ती निवड प्रत्येकाची तुम्हा दोघांचीही खूप चांगली आहे. त्यानंतर जेव्हा अशी एक लव्ह स्टोरी येते आणि मग ही केमिस्ट्री, मी त्या केमिस्ट्रीकडे येते. आरपारचा टायटल ट्रॅक जेव्हा समोर आला तेव्हा कळलं की अरे असं वाटतं की 5वा सिनेमा एकत्र करताय. तर ही जी केमिस्ट्री होती, मग हे कसं सेटवर आता येऊ आपण की ते कसं जुळून आलं एकत्र? आम्ही सिनेमाला म्हणजे सेटवर जायच्या आधी 1-2दाच भेटलो. खरं तर फार नाही आम्ही भेटलो. आम्ही 2दाच रिडिंग केलं. ते पण गौरवने आम्हाला सांगितलं होतं की जास्त वाचन करू नका, जास्त त्याला वाचून जुनं करूया नको, तर आपण फ्रेश ठेवूया सगळं अप्रोच. पण आम्हाला क्लिक व्हायला नाही काहीच वेळ लागला. मला वाटतं की पहिल्या दिवसापासूनच ते हे झालं होतं. हे असं म्हणायला खूप आपल्याला ऐकायला नेहमीचं वाटतं, पण तसं ॲक्च्युअल झालं की आम्ही पहिल्या दिवसापासूनच खूपच कम्फर्टेबल होतो एकमेकांबरोबर. आणि मला वाटतं की ते कामामुळे झालं, हे सगळं कामामुळे झालं. कारण कामाबद्दलचं, कामाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो मला वाटतं की मोरलेस दोघांचाही सेम आहे, खूप सेम आहे. म्हणजे जेवढी सिन्सिअरिटी असेल किंवा जे काय असेल, ज्या सगळ्या प्रत्येक गोष्टी की कामाकडून आपल्याला जे अपेक्षित आहे किंवा आपण कामाला काय काय देणं अपेक्षित आहे, त्या सगळ्या गोष्टी मला वाटतं की ती तितकीच तत्पर होती जेवढं मी पण उत्सुक होतो. आणि मग तिथे मला असं नाही वाटत की मी को प्रोड्युसर होतो तर माझी जास्त जबाबदारी होती वगैरे, असं नव्हतं. ती तेवढ्याच जबाबदारीने सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होती. तर मला ते खूप आवडते की तुमची इन्व्हॉल्वमेंट सगळ्या गोष्टींमध्ये असली पाहिजे. म्हणजे फक्त काम करतोय तर माझंच कॅरेक्टर, माझंच हे, मग मला वाटतं की ती वाईब किंवा ती तुम्हाला लोकांपर्यंत पण ती पोहोचते. लोक हुशार असतात आता. तर तसं कोणाचंच नव्हतं या प्रोजेक्टमध्ये. आणि मला वाटतं की त्याच्याने आम्ही ती केमिस्ट्री जी तुम्ही म्हणताय आत्ता, ती मला वाटतं की ती आमच्या बर्थडेमध्ये पण आहे. सो ती आधीच कुठेतरी होती. इट्स इन द ब्लड. या इट्स इन देअर, इट वॉज देअर. आणि ती खुलली या स्क्रिप्टने, तिला खूप जास्त खुलवलं. कारण ते सगळं होतं आम्हाला करायला याच्यामध्ये. म्हणजे एका रोमॅन्टिक फिल्ममध्ये करण्यासाठी जे असू शकतं ते सगळं होतं आम्हाला करायला. म्हणजे मग भांडणांच्या सीनपासून इमोशनल सीन असतील, रोमॅन्टिक सीन असतील, गाणी आहेत, डान्स आहेत, लिपसिंग आहे, आम्ही सगळं केलं या सिनेमामध्ये. ते सगळं, त्याच्यामुळे
इतकं सगळं एकमेकांबरोबर एक्सप्लोअर करणं. मी एकतर स्वतः इतके दिवस वाट बघत होतो की एखादी रोमॅन्टिक फिल्म करावी. म्हणालीस तसं मी सिनेमे करत आलोय. मी येते त्याकडे. मी रोमॅन्टिक फिल्म मला करायची होती. मी वाट बघत होतो की कुठली तरी एक चांगली. मीडियम स्पायसी झालं, स्माइल प्लीज झालं, झोंबिवली झालं, सनी झालं, सगळं झालं. ललित प्रभाकर रोमॅन्टिक रूपात त्या जुळून येती नंतर कधी येणार होता, लोक वाट बघत होते. मी स्वतः वाट बघत होतो. पण मला माझी अपेक्षा अशी होती की मला त्यांना जर मला लव्ह स्टोरी सांगायची आहे तर ती त्यांना रिलेट झाली पाहिजे. ती आत्ताच्या याच्यातली असली पाहिजे. काहीतरी तर मी वेगळं घेऊन येतोय का जे मराठीत आतापर्यंत आपण बघत आलेलो, त्याच्यापेक्षा वेगळी काहीतरी. ती रोमॅन्टिक फिल्म जरी असली तरी सुद्धा ती किती खरी असू शकते. ती मला भिडते का वाचताना, प्रेक्षक म्हणून मला ती एक्साइटमेंट करते का, किंवा मला त्याच्यातून मजा येते का ती ऐकत असताना, व्हिज्युअलाइज करत असताना. तर अशा स्क्रिप्टच्या मी शोधत होतो. आणि गौरव जेव्हा ते स्क्रिप्ट घेऊन आला तेव्हा मला असं झालं की ही ती स्क्रिप्ट आहे ज्याच्यामध्ये मी काम केलं पाहिजे. येस. आणि ऋता, तर तुलाही तोच प्रश्न आहे की फुलपाखरू नंतर, फुलपाखरूमध्ये तुझा एक रोमॅन्स आम्ही बघितलाय, तो एक छान रोमॅन्टिक रूप बघितलाय. पण त्यानंतर उत्सुकता होती की पुन्हा कधी तू त्या लव्ह स्टोरीमध्ये येणार आहेस. अनन्या अर्थात त्याचं वेगळेपण आहे, त्याचं एक वेगळं महत्त्व आहे. मग टाइमपास एक वेगळाच होता, किंवा हे सगळे वेगवेगळे प्रोजेक्ट्स होते. पण तूही कुठेतरी अशा लव्ह स्टोरीची वाट बघत होतीस का? डेफिनेटली. आणि मला असं होतं की लव्ह स्टोरी ही कोलॅबरेशननेच होऊ शकते. म्हणजे एकाने चांगलं काम केलं, दुसऱ्याने नाही केलं, दोघं सिंकमध्येच नाही, म्हणजे कुठल्याच प्रोजेक्टला नाही होऊ शकत. पण मोर लव्ह स्टोरी दाखवते तुम्ही तर ते दोघं सिंकमध्ये पाहिजेच. आणि लाईक ललित सेड की आम्ही ऑब्व्हियसली वी क्लिक्ड ओनली, पण त्याचं क्रेडिट खूप जास्त त्यालाच आहे. कारण त्याचा अप्रोच, त्याचा इंटेंट इतका म्हणजे कामा टुवर्ड्स इतका प्युअर आणि ऑनेस्ट आहे ना की इव्हेंच्युअली इवन यू वॉन्ट टू गिव्ह इट इन. म्हणजे तुम्हाला असं होतं की अरे एवढी माणसं. आणि दरवेळी असं होतं की समहाव ना म्हणजे गिव्हिंग असतं पण समोरच्याकडून एवढं येत नसेल ना, तर कुठेतरी आपल्याला असं होतं की अरे हे काहीतरी ऑफ बॅलन्स जाते, हे काहीतरी. तर ते इतकं बँगॉन येत होतं. आणि फॉर दॅट म्हणजे इवन गौरव पण म्हणजे ही हॅज डन अ फॅब जॉब एक तर लिखाणात. आणि त्याच्यानंतर मी असा कायम असा विचार करते की मला काहीतरी डोक्यात ठेवून इथे कास्ट केलं आहे ना, तर इतकं 100% स्क्रिप्ट आहेच, तर मी त्याची 101 जरी करू शकले ना तर मग थोडंफार तरी त्याला छान वाटेल की अरे बाबा हिला कास्ट करून बरं वाटलं. आणि त्यात मला ललितसारखा को ॲक्टर मिळालेला म्हणजे आय थिंक इट वॉज, मला असं सतत असं वाटायचं की अरे हे मला का नाही सुचलंय सीनमध्ये, ह्याला शूटिंगचा पहिला दिवस काय घडलं? शूटिंगचा पहिला दिवस ह्याचाच तुझाच फोन कट होता. माझा फोन कट होता. आमचं जे पहिलं काम डायरेक्ट भांडणच होतं. तर आमचा महत्वाचा जो सीन आहे दुसऱ्या दिवशी जो शूट झालाय तो खूपच जास्त इंटेन्स आणि भांडण असा वाला सीन होता. पहिला तिथून आम्ही सुरू केलंय. तर ती एनर्जी आम्ही पहिल्या दिवशी लावली. आणि खूप जास्त लोकेशन्स, खूप जास्त धावपळ असं सगळं होतं. पण मी म्हटलं तसं की तुम्ही जेव्हा समोरच्यावर पूर्ण डोळे बंद करून विश्वास टाकू शकता ना, तेव्हा तुम्ही खूप चांगलं काम करू शकता. म्हणजे तेव्हा तुम्हाला काम करायला तुम्हाला भीती नाही वाटत, तुम्हाला बाकी गोष्टींचा विचार नसतो करायचा, कारण झेलायला ती समोरची व्यक्ती असते. तर ते होत होतं सारखं काम करत असताना ऋताबरोबर की तिथे काहीच आम्हाला असं झालं नाही की कोणालाही गौरवलाही असं झालं नाही की अरे यार हे अजून थोडंसं असं होऊ शकतं किंवा तसं होऊ शकतंय, की त्याला ती नोट बरोबर लागली असं त्याच्याच बाजूने आम्हाला आलं. दुसऱ्याच दिवशी आम्ही जो सीनला जो अटेम्प्ट केला तिथून सूर जो लागला, भांडण पण छान झालं, मग प्रेम पण छान झालं असं. करेक्ट. आता ते जी काय 12 सप्टेंबर तारीख आहे, तर द सिक्रेट ऑफ 12 सप्टेंबर याबद्दल विचारायचंच आहे मला की आता दोघांचा वाढदिवस, मी दोघांना वेगवेगळं अनेक वेळा विश केलंय, अनेक फॅन्सनी तुमच्या विश केलंय. तुम्ही एकमेकांना या आधी तेव्हा विश केलं होतं का? यू वोंट बिलीव्ह, ह्याच्याकडे व्हॉट्सअप नाहीये. ओके, हो हे मला माहिती आहे. आणि आतापर्यंत आमचे एकमेकांचे मेसेजेस एवढेच आहेत, हॅपी बर्थडे पार्टनर, हॅपी बर्थडे पार्टनर. 12 सप्टेंबर 2020, 12 सप्टेंबर 2021, 12 सप्टेंबर. आता आय थिंक आमची जरा बरी आत्ताच मैत्री झाली आहे. म्हणजे आधी आम्ही मित्र नव्हतो, काहीच नव्हतो मित्र वगैरे, जेन्युअनली. म्हणजे आणि बरं झालं दोघंही असे आहोत की उगाच एक कलिग्सना मित्र म्हणणं आय दोन, त्याचाही झोन आहे माझाही नाही आहे, त्यामुळे ते एक बरं आहे. त्यामुळे इथे आता मी बोलू शकते की ललित माझा मित्र आहे. हा, मी तरी बोलू शकते, ह्याचं मला माहिती. म्हणजे पहिलं कॉन्व्हर्सेशन पण हॅपी बर्थडे असंच होतं, एवढंच होतं आमचं. अच्छा, आम्ही एकत्र काम नाही केलं, तेवढेच मेसेजेस. आय डोंट थिंक आम्ही
कामाव्यतिरिक्त कधी आयुष्यात आम्ही एकदाच भेटलोय, ते पण मी तिच्या बर्थडेच्या दिवशी मी नाटक बघायला गेलो होतो. तेव्हा मी एकत्र केक कट केला होता. दादा एक गुड न्यूज आहे. आणि तिचा केक, तिच्यासाठी केक आणला होता अर्थात मागे, आणि मग तिथे कळलं माझाही बर्थडे, मग आम्ही एकत्र केक कापला. आणि तो एकमेव फोटो आहे तो, कारण तेवढंच आम्ही भेटलो. So त्या ना आमचं व्यतिरिक्त काही फ्रेंड सर्कल कॉमन तसं ना काही किंवा हे असं नव्हतं. नाही. त्यामुळे लाईक आय सेड इट वॉज मेंट टू बी. आणि मग आता ती फिल्म रिलीज 12 सप्टेंबरलाच 12 करायची, हे सप्टेंबरला. कसं घडलं मग? काय ठरवलं तुम्ही? नाही, जेव्हा सुरू झालं, शूटिंग सुरू झालं, तेव्हाच आम्हाला हे कळलं होतं की आता हे तर आहेच ना, शुक्रवार येतोय 12 सप्टेंबरला. तर तेव्हाच ठरलं होतं की आपण अचीव्ह करूया ही तारीख. आणि वेळही होता, कारण आम्ही नोव्हेंबरमध्ये शूट करत होतो, तर आमच्याकडे इनफ टाइम होता की आम्ही तोपर्यंत व्यवस्थित फिल्म कम्प्लीट करू, सगळ्यांना व्यवस्थित वेळ मिळेल. शूटिंग सुरू असतानाच ठरलं होतं. म्हणजे आमचे बरेचसे फॅन पेजेस आहेत, त्यांनी ऑलरेडी गेस केलं होतं आणि त्यांनी ऑलरेडी पोस्ट केलं होतं की तुम्ही 12ला रिलीज करणार आहात का, 12ला रिलीज करणार आहात का. तर हे सगळं जुळून येणं पहिल्याच फिल्मच्या वेळेला आम्ही एकत्र काम करत असताना मला हे खूपच रेअर आहे. म्हणजे हे मॅजिकल आहे खूप एका पॉइंटला. खूपच. मॅनिफेस्टेशनचा हा जो गेम आहे त्याच्याबद्दल तुम्ही एकसारखे बोलताय, तुम्ही स्वतः बिलीव्ह करता का मॅनिफेस्टेशन? मी खूप करते बिलीव्ह. आणि म्हणजे असं नाही की मी आता ठरवून मॅनिफेस्टच करते असं नाही, बट आय नो की युनिवर्स गिव्ज इट बॅक टू यू. म्हणजे असं, कारण कधीतरी ज्या गोष्टी घडतात, जसं मी कधीपासून म्हणत होते की मला ललित बरोबर काम करायचं आहे आणि आरपारसारखी फिल्म मिळाली मला, म्हणजे हे मॅनिफेस्टेशनच आहे माझं. म्हणजे आय कांट डिनाय इट, कारण मला खरंच कधीपासून, आणि आय हॅव बीन व्हेरी वोकल अबाउट इट की मला ह्याच्याबरोबर काम करायचं आहे असं. सो मी तर खूप बिलीव्ह, आणि मला असं वाटतं की कदाचित ते आपल्याकडे असतंही, पण आपल्याला ते रिअलाइज नाही होत. आयुष्यात खरा जोडीदार मिळेल त्याच्यासाठी पण मॅनिफेस्ट केलं होतं तेव्हा? ते खरंच माझं नशीब आहे गाईज. नशीब आहे. म्हणजे खरा जोडीदार मिळेल, म्हणजे चांगला जोडीदार मिळेल हे ऑब्व्हियसली केलंच होतं, कारण आय ऑलवेज वॉन्टेड टू गेट मॅरिड. पण इतका चांगला मिळेल हे जेन्युअनली मला युनिवर्स हॅज गिव्हन इट बॅक टू मी. I don't know, म्हणजे आय बीन जस्ट व्हेरी लकी अबाउट इट. यू बिलीव्ह इन मॅनिफेस्टेशन? आय डू बिलीव्ह, येस येस. बिकॉज ऑल्सो मला असं वाटते की तुम्ही इथे आलात ना, इथे म्हणजे तुम्ही जे जगताय ते तुम्हाला दिलं आहे जगायला, ह्यात तुमचं काहीच क्रेडिट नाही आहे. सो यू हॅव टू गिव्ह, अँड ते पण तुम्हाला परत देणार आहे. म्हणजे असं इट्स ऑल हिशोब, बाकी काहीच नाही. आय बिलीव्ह अ लॉट इन ऑल दॅट. त्यामुळे मला कन्फर्म माहिती आहे की मॅनिफेस्ट, आमच्या फिल्ममध्ये पण त्याचा रेफरन्स खूप आहे. पुढच्या 5 वर्षातलं काय असं काही आहे म्हणजे जे ड्रीम आहे ते नाही, पण मी असं सांगत नाही माझं काय ते पूर्ण झाल्यावर मी सांगते. हो, बोलायचं नाही. नाही, ते आतच ठेवायचं. मला नंतर सांग. डन. होप आय एम लकी. ललित, तू मॅनिफेस्टेशन मध्ये बिलीव्ह करतोस? माझे आजूबाजूचे मित्र, माझे आणि माझे जवळची माणसं, ते मला सांगत असतात की मी करत असतो, पण ते मला कळत नसतं. तू इंटेन्शनली करत नाहीस? हा, असं मी अशा आणि खूप उदाहरणं ते मला सांगत असतात. फॉर एक्झाम्पल, आम्ही जेव्हा काही बरेच वर्षांपूर्वी ट्रॅव्हल करत होतो रस्त्यावरून, तेव्हा मी म्हटलं तर ही गाडी मला खूप आवडते, मला ही गाडी घ्यायची. गाडीची कंपनी गाडी तर मी म्हटलं नाही तर मला ही गाडी खूप आवडली, म्हटलं ही घ्यायची. मला गाडीच्या कंपनीचं नाव माहित नव्हतं, हे नव्हतं, रंग, मला त्याच रंगाची तीच गाडी मी घेतली. तेव्हा मला माहित नव्हतं की ती तीच होती, ते त्यांना लक्षात होतं. तेव्हा त्यांनी सांगितलं की तू हे म्हटला होतास, तर तू हे बोलला होतास, हे मला लक्षात नसतं. तर अशा बऱ्याचशा गोष्टी होत असतात. सो दे सेड म्हणजे ते असं कुठेतरी नकळत होत चाललंय असं. हा, तर ते, आणि अशा खूप गोष्टी असतात की त्यामुळे मग तुझा आता विश्वास आहे का नाही असं? पण मी परत ते इंटेन्शनली असं काही डोक्यात नाही ठेवत. पण आय गेस होत असतात गोष्टी. असं मी काही जरी ठरवलं असेल तर त्या गोष्टी होत असतात. म्हणजे डोक्यात काहीतरी असेल तर ते होतं, घडतं. जसं की म्हणजे आता मला माहिती आहे की तू इंटरनॅशनल सिनेमात तू खूप बघतो, दोघंही खूप बघता तुम्ही, तर कुठेतरी त्याच्यात हे असतं ना की युनिवर्स आता आपल्याकडे पण आहे ते वो तुम्ही बताएगा, तर डू यू बिलीव्ह इन दॅट की वो तुम्ही बताएगा असं काही? नाही, आमच्याच सिनेमामध्ये आरपार मध्ये सुद्धा युनिवर्स आणि मॅनिफेस्टेशन हे खूप आहे. म्हणजे जर तुम्ही ते गाण्यामध्ये पण एक आमचा टॅटू, जर तुम्ही 1111चा टॅटू आहे. करेक्ट. सो माझ्या हातावर 11 आहे, ते वेगळं तुमचे फोटो लावणारे भिंतीवर आणि तिच्या हातावर 11 आहे. ते जेव्हा हात एकत्र धरले जातात तेव्हा ते 11 कम्प्लीट होतं. तर ते एकमेकांना कम्प्लीट करतायत त्या अर्थाने. आणि मॅनिफेस्टेशन आणि या सगळ्या गोष्टी खूप आहेत. सो आत्ताचं आहे म्हणणं, आणि खूप चांगल्या पद्धतीने त्या इनकॉर्पोरेट केले. आणि आता ती एक लाईन फार फेमस झाली आहे, मी खूप अभ्यास केला
मला काही उत्तर काही विचारा ते भांडू तरी नांदू ग तुम्ही ते विश्वास ठेवता का काय? हो क्लिअरली मी अनुभवते त्यामुळे ओके भांडणं होत असतात प्रत्येक सोबत भांडण व्हायलाच पाहिजे न तो उपयोग काय मग प्रेम होतं. तशीच गोष्ट आहे आमची इट्स व्हेरी रिअलिस्टिक खरं आयुष्यात यू बिलीव्ह इन दॅट? हो हो अच्छा कारण प्रेमात सगळंच भांडण नसेल तर मग काहीच कसं? एक एक हो म्हणजे कारण सगळंच छान चाललंय आय डोंट बिलीव्ह इन दॅट माझं मला ग्राफ मध्ये स्ट्रेट लाईन आवडतच नाही आणि अभिनयात पण नाही बाबा काय उपयोग मग नको बाबा थोडाफार जर काही प्रयत्न करू शकते ते अप्स अँड डाऊन्स तर पाहिजेतच नाही तर मला असं वाटतं की यू आर नॉट ग्रेटफुल इनफ ते नाही तर मग यू डोंट लुक फॉरवर्ड टू गुड मॉमेंट्स तुम्हाला मग असं होतं की तुम्हाला त्याची कदर राहत नाही विच आय फील म्हणून भांडणानंतरच्या प्रेमाची डेफिनेट आणि इव्हन डिस्टन्स मला असं वाटतं ते जे आउटडोर शूट्स असतात ते फार मॅटर करतात म्हणजे प्रत्येकाने मी सतत म्हणतो की तो कारण तो पण 14 तास बिझी मी पण शूटला असले की आणि मला असं वाटतं की यू काय तुम्ही वेळ काढता आणि जाता फॉरेन ट्रिप हो हो कारण दॅट इज द ओनली टाइम आम्ही 24 तास एकत्र असतो अदरवाईज आमची रोज अशी भेट म्हणजे रात्री तुम्हाला ते आवडतं आणि तुम्ही वेळ काढता आणि आम्ही तेच म्हणतो की 3 वर्ष लग्नाला अशीच झाली की कळलीच नाही बिकॉज ऑफ दिस ओनली कारण आम्ही 24 तास एकत्र नसतो त्यामुळे दॅट्स हाऊ वी जोक अबाउट इट बट क्लिअरली येस आय बिलीव्ह भांडणं पाहिजेतच आणि ऑल्सो मला असं वाटतं की तुम्ही ग्रो होता राईट एकत्र ओके म्हणजे तर मग ग्रोथ जेव्हा होते तेव्हा थोडेसे खटके म्हणजे उडलेच पाहिजे नाही तर मग तुमची ग्रोथच नाही होते म्हणजे कुठेतरी ते फ्रिक्शन पाहिजेच सगळं छान असं नको म्हणजे फ्रिक्शन पण छानच आहे ओके चालेल आणि ललित तुझं काय भांडू तरी नांदू मला जेवढं बघितलंय आजूबाजूला आणि जेवढा अनुभव आहे त्याच्यावरूनही मी तेच सांगतो भांडणं तर होणारच आहेत म्हणजे प्रेमात भांडणं चालतात होणारच आहेत चालतात म्हणण्यापेक्षा ते होणारच आहेत आणि त्यानेच मला वाटते की ते अजून जास्त दृढ होत जाणार आहे तर जितेंद्र जोशींनी लिहिलेली लाईन आहे त्यांनी जेव्हा सिनेमा बघितला आणि हे गाणं लिहायला आम्ही सांगितलं त्यांना तेव्हा जितेंद्र त्यांनी बघितलं आणि जे पहिले 4 ओळी आल्यात त्यातली ही लाईन भांडू तरी नांदू ना ग एवढं सुरेख आहे हे खरं तर इतकं सुरेख सिनेमाचाच अर्थ कुठे सगळं त्यांनी पकडलं म्हणजे त्याच्यामध्ये तेव्हा त्याला सिनेमाची लाईन सांगितली होतीस आणि मग ते आलं का? नाही बघितलं त्यांनी सिनेमा बघितला आणि मग ते बघितल्यानंतर हे जे आलं लगेच उत्स्फूर्तपणे तर त्यातनं हे आलेलं आहे तर मला वाटतं की ते गाणं इतकं सुरेख लिहिलं गेलंय मला वाटतं जितेंद्रने जेवढी काही गाणी लिहिली असतील मला त्यातलं वन ऑफ द फेवरेट मला वाटतं की हे ते गाणं असं राहण्यासारखं आहे पण हे इतकं सुरेख आहे म्हणजे याच्या उपर अजून कसं काय लिहिणार ना तुम्ही की दिसूनही दिसू नये ती साथ दे आणि सुटूनही सुटू नये तो हात दे हे म्हटलंय याच्या म्हणजे अजून कंपॅनियनशिप बद्दल प्रेमाबद्दल जोडीदाराबद्दल इतकं कमी शब्दात इतक्या सोप्या शब्दात कसं काय तुम्ही त्या सोप्या शब्दात तेवढीच अर्थता पण आहे ती इंटेन्सिटी तेवढीच डीप आहे तर तेच आहे सिनेमामध्ये पण त्या गाण्याचं शूटिंगचा एखादा किस्सा प्लीज सांगा फार गोड झालंय ते गाणं काही ते जे गाणं ऍक्च्युली कसं आहे सो ते जे 3 दिवस आम्ही आम्ही 40 लोकेशन्सवर शूट केलेलं आहे आणि आम्ही शूट केलंय 23 दिवसात 23 ते 24 दिवसात आणि एक त्यातले 2-3 दिवस असे होते की म्हणजे हे मी माझ्या मैत्रिणींच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगते कारण एकाने मला कॉल केला तेव्हा मी पुण्यात होते त्याच वेळी त्यांनी जेव्हा संध्याकाळी कॉल केला तेव्हा मी कुठल्या तरी हायवेवर क्लायमॅक्स शूट करत होते त्याच्यानंतर थोड्या वेळाने कॉल केला तेव्हा मी महाबळेश्वरला होते त्याच्यानंतर रात्री आम्ही पुण्याला येऊन नेक्स्ट डे आम्ही अलिबागला गेलो असं आम्ही सगळं शूट केलेलं आहे त्यामुळे ते जे सी शोअरचे व्हिज्युअल्स आहेत आणि ते सगळं अलिबागला झालं आणि तो जो पहिला टीजरचा शॉट आहे तो महाबळेश्वरला झालाय असं आम्ही सगळं म्हणजे मी म्हटलं ना की सगळ्यांची एनर्जीज आणि इंटेंट हे इतकं म्हणजे आम्ही दोघं आता फक्त दिसतोय म्हणजे पण आमच्या मागे द टीम वर्क डीओपी पण राहुल सर त्यांची पूर्ण टीम एव्हरीबडी वॉज जस्ट ऑन टोज राहुल चौहान म्हणून आहेत आणि त्यांनी म्हणजे बिकॉज ठीक आहे म्हणजे आम्ही सी ॲक्टर्स आर व्हेरी ब्लेस्ड आय वुड से कारण शेवटी क्रेडिट सगळं त्यांना मिळतं पण इट्स ऑल कोलॅबरेशन त्यामुळे ते त्यावेळेला इवन फॉर मेकअप हेअर आमची टीम आमचे स्पॉट बॉय इवन एव्हरीबडी कारण 40 लोकेशन 23 दिवसात शूट करणं इट वॉज नॉट इझी आणि सिंग साऊंड केली आम्ही फिल्म म्हणजे असंही नाही आहे की डब्ड आहे नंतर त्यामुळे इवन पॅडी म्हणजे एव्हरीबडी मी म्हटलं ना की सगळ्यांचा इंटेंट हा इतका करेक्ट होता फॉर दॅट फिल्म
की आणि जेव्हा लोक टीझर बघून किंवा गाणं बघून सगळे असे म्हणतात की अरे इतकं सगळं छान दिसते, तर इट्स एव्हरीबडीज क्रेडिट. म्हणजे अजून तरी द एंटायर कास्ट जे हळूहळू ऑब्व्हियसली सगळ्यांना कळेल, बट दे आर सो गुड. इट वॉज ॲक्च्युली अ कोलॅबरेशन. ते असं नव्हतं की ते जसं ललित म्हणाले की आपलं काम केलं निघून जा, असं फिलिंगच नव्हतं. नाही जर रात्री 2 वाजता फोन कट शूट करत होता, तर मी त्या दिवशी म्हणजे माझं पॅकअप झालं होतं, मी हॉटेलला, तर मी रात्री 2 वाजता याला क्यू देत होते. म्हणजे एव्हरीबडी वाज जस्ट खरंच ॲज अ टीम काम झालं. सकाळी 11 ते सकाळी पहाटे नेक्स्ट डे 5 वाजेपर्यंत शिफ्ट होती वगैरे हे ते. तर ज्या वीणा मॅम आहेत, ज्या माझ्या मावशीचं कॅरेक्टर करतात, शी वॉज देअर. त्यांचं आधी पॅकअप झालं होतं, पण इट्स लाईक एव्हरीबडी वॉज जस्ट एक्सायटेड अँड हॅपी टू बी अ पार्ट ऑफ इट. आणि जेव्हा आता फिल्म बघितल्यावर तर असं होतं यार वी डिड अ गुड जॉब. म्हणजे पहिल्यांदा मी बघितलं तेव्हा ह्या दोघांनी ऑब्व्हियसली आधी बघितली होती, तर असे बघतच होते बाहेर. तर आय जस्ट स्टार्टेड क्राईंग ओनली की यार वी हॅव डन अ गुड जॉब. म्हणजे ऑब्व्हियसली ऑडियन्स ठरवतील डेफिनेटली, पण एक असं असतं ना की चॉईसेस किंवा सी ॲज अन ॲक्टर मी एवढंच डिसिजन घेऊ शकते की माझ्या इन्स्टिंक्टवर किंवा गटवर की ही फिल्म कशी टर्न आउट. शेवटी कशी होईल हे माझ्याही हातात नाही. मी माझं काम करून निघणार एवढंच करू शकणार नाही. पण वेन यू सी ना की यार इक्वली सगळ्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलंय. इवन गुलराज, ही हॅज डन अ फॅब्युलस जॉब. म्युझिक बद्दल बोलूच आपण. या तर एव्हरीबडी इज, आणि असे सगळे ना खूप एकमेकांना व्हॅलिडेट करतात. दॅट इज द बेस्ट पार्ट अबाउट द टीम आय फील. म्हणजे हे आवडलं ना लगेच येऊन सांगा. कोणीच असं ते असं म्हणतात ना की टीका पटकन करतात आणि मग कौतुक करायला हात तसं नाहीये कोणी आमच्या टीममध्ये. लगेच येऊन सांगतात. मी इव्हन बाकीचे ऍक्टर्स असो किंवा इव्हन गुलराजने फिल्म बघितली त्यांनी आम्हाला दोघांना कॉल केलं. मग इव्हन फैजल सर असो, म्हणजे हे नोबडी डज इट. त्यामुळे ते एक जे आहे ना की सगळ्यांचे इंटेन्शन्स वर व्हेरी प्युअर. सो दॅट्स वाय मे बी आम्हाला जो म्हणजे गाणीही ट्रेंड होत आहे, टीझरवरही चांगला ऑर्गॅनिकली रिस्पॉन्स आहे. वी हॅव नॉट पोस्ट एनिथिंग नथिंग आतापर्यंत. सो आय थिंक दॅट इज ऑल इज पेइंग ऑफ. नक्कीच गाण्याबद्दल बोललं पाहिजे. तो आरपारचं जे तू सांगतोस, तो म्युझिक जितूने लिहिलं आणि त्यानंतर अर्थात म्युझिकचं एक वेगळा फ्लेवर, एक मराठीत खूप दिवसांनी एक फ्रेश गाणं आलंय असंही वाटतंय. आणि बाकी अर्थात गाणी गोंधळही तितकाच महत्वाचा आहे. तू गाण्यांबद्दल काय सांगशील अजून? एकतर सुरुवातीपासूनच गौरवने जेव्हा स्क्रिप्ट लिहिलं होतं तेव्हा त्याने खूप जागा निर्माण करून ठेवल्या होत्या गाण्यांसाठी. आणि त्याचं विजन इतकं क्लिअर होतं की त्याला माहीत होतं की कुठे कशा पद्धतीचं गाणं असणार आहे, काय असणार आहे. तर ती कागदावरच आम्हाला दिसत होती की म्युझिकल फिल्म आहे. आणि मग कोण असलं पाहिजे म्युझिक डिरेक्टर आणि काय असलं पाहिजे. आणि गुलराजचा तेव्हा एकच अल्बम आला होता उन्हाळचा. तर ती गाणी आम्ही ऐकली होती आणि आम्ही म्हटलं होतं की आपण काहीतरी फ्रेश अप्रोच ठेवूया. उन्हाळची गाणी खूप इंटरेस्टिंग वाटत आहे. तोपर्यंत गुलराजने बाकी काही केलं नव्हतं. म्हणजे पाणी फिल्म केली होती पण ती आली नव्हती, त्याची गाणी आम्ही ऐकली नव्हती, माहित नव्हती आम्हाला. पण आम्ही म्हटलं की घेऊया डिसिजन. सो सगळे डिसिजन्स असे झालेत बरेचसे. यामुळे म्हटलं गुलराज, मग ते सिटिंग झालं, त्याला स्क्रिप्ट आवडलं. म्हणजे मला वाटतं पहिली HOD जी लॉक झाली आहे तो म्हणजे गुलराज. तर त्याने फिल्म ऐकली, करेक्ट, आणि त्याला स्क्रिप्ट आवडलं आणि गाण्यांवर काम सुरू झालं आमचं जसं 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 पुढे जाऊन. कारण वेगवेगळ्या पद्धतीची गाणी होती. म्हणजे जसं तुम्ही आता बघितलं की लव्ह सॉन्ग आहे, जागरण गोंधळ आहे, ठुमरी आहे एक, त्याच्यानंतर जॅझच्या याच्यामधली पद्धतीतली 2 गाणी आहेत, लग्नातलं एक गाणं आहे. सो अशी खूप वेगवेगळ्या पद्धतीची व्हरायटी होती. पण तरी त्याला फ्रेशनेस हवा होता, आपल्याला काहीतरी वेगळा अप्रोच हवा होता. आणि आम्हाला लक्षात म्हणजे त्याच्यामध्ये कधी हेच नाही घालावं लागलं डोकं, कारण गुलराजने अमेझिंग काम केलेलं आहे, अमेझिंग. आणि मग त्याच्यानंतर आम्ही शूट करत असताना पाणी आलं, त्याच्यानंतर मग काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी आता थांबायचं नाही सिनेमा आला. तोपर्यंत मग लोकांना त्याचं म्युझिक आणि हे कळलं होतं. पण आता तुम्हाला अजून कळेल की त्याची काय रेंज आहे, कारण इथे त्याने 8 गाणी आहेत आणि इतकी सुंदर गाणी आहेत. तर ते पण मला वाटतं की लोकांना मजा येणार आहे. कारण गाणी ही मोठ्या पडद्यावर जेव्हा आपण बघतो, वेगवेगळ्या पद्धतीची गाणी, एक स्टुडिओ मधलं गाणं आहे आमचं, ते खूपच वेगळं गाणं आहे परत. आणि परत तेवढेच सिंगर्स पण आता आम्हाला खूप चांगले चांगले प्रत्येक गाण्यासाठी झालेत. म्हणजे पहिलंच जे आपलं टायटल सॉन्ग आहे ते शंकर महादेवन यांनी गायलं आहे. सो अशी व्यक्ती आपल्याला त्या गाण्यासाठी लाभणं. जागरण गोंधळ जे आहे ते गणेश चंदन शिवे त्यांच्या याच्यात त्यांनीच लिहिलंय आणि त्यांनीच हे केलंय. आणि असं खूप वेगवेगळे लोक आहेत. वैभव जोशींनी एक गाणं लिहिलेलं आहे जे आपण आदर्श शिंदे आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं आहे.
स्वतः बरेच surprises भरपूर आहेत. 12 गुलराज सप्टेंबरपर्यंत काहीतरी अजून येणार खूप आहेत, खूप गोष्टी आहेत येण्यासारख्या. आणि गुलराजने स्वतः 1-2 गाणी गायली, तो उत्तम गातो सुद्धा. अरे वा. तर 1-2 गाणी त्याच्या आवाजात सुद्धा आहेत. ओके, चला मग बरंच काय काय अजून सो आय एम हॅपी की असं. लव्ह स्टोरी म्हटल्यावर गाणी तर पाहिजेच आणि ती तो गाणी आत्मा आहेत. असतो Yeah. खरं तर तशी सगळी गाणी आहेत आपल्या आणि सिनेमामध्ये. व्हॉट आय लाईक अबाउट म्हणजे आपल्या फिल्मच्या गाण्यांचं इज की त्याची सिच्युएशन म्हणजे तुम्ही गोंधळी बघितलं असेल हो. तर ती जी सिच्युएशन आहे ऑब्व्हियसली फिल्म बघितल्यावर ती बेटर सिच्युएशन कळेल, बट आता साधारण लोकांना अंदाज आलाय की झालंय काहीतरी काहीतरी झालंय. आणि तर द ब्युटी ऑफ म्हणजे ते टिपिकल एक लग्नानंतरचा गोंधळ नसून ते what is गोष्ट tension पुढे नेणार. जाणवतंय हा, आणि प्रत्येक गाणं गोष्ट पुढे नेतं हे मला खूपच म्हणजे ते नुसतं गाण्यापुरतं नाही आलंय. नाही. सो दॅट ते इज गौरवचं खूपच मोठं तो त्याच्यामध्ये खूपच त्याने. क्लिअर आहे. म्हणजे त्याची त्याच्यामुळे- पहिली फिल्म आहे, पण आमच्या बाबतीत पण तो त्याला किती एक्झॅक्ट माहित असायचं की त्याला ह्या सीन मध्ये एक्झॅक्टली काय हवं, विच आय थिंक की ऍक्टर्ससाठी ते खूप इझी होऊन जातं. कारण समजा मी ठरवलं असेल की हे मी 10 पद्धतीने असं करेन किंवा 2 तर जेवढा डिरेक्टर क्लिअर तेवढं मला बेटर होऊन जातं की ओके ठीक आहे, म्हणजे मला एकच वेळी हा पकडायचा आहे. पण मग हा विश्वास कसा, कारण जसं तुम्ही म्हणता की त्याचं एक पहिलंच काम आहे हे, तर म्हणजे अर्थात तुम्ही तसे नव्याच पिढीचे आहात, पण त्याच्यात तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचं काम केलेलं आहेत त्या तुमच्या आत्तापर्यंतच्या करिअरच्या ग्राफमध्ये सुद्धा. ती व्हरायटी पण तेवढीच आहे. मग तेव्हा पहिल्या दिग्दर्शक जो पहिल्यांदा ही फिल्म करत असतो त्याच्यावर ते विश्वास ठेवणं ते कसं येतं, ते काय हाऊ? तर आम्ही इतक्या लोकांना भेटत असतो आणि त्यांना भेटल्यावर मग ते कळतं की त्यांना काय नेमकं हवं आहे, त्यांना सिनेमातून आमच्याकडून काय अपेक्षित आहे. त्यामुळे इंटेन्शन मला सगळ्यात जास्त महत्त्वाचे वाटतात की तुम्हाला कशासाठी करायचं. इंटेन्शन क्लिअर असेल तर मग त्या व्यक्तीबरोबर काम करताना मला क्लॅरिटी मिळते. सो मला क्लॅरिटी मिळाली पाहिजे काम करताना की मी पण का करतोय सिनेमा हे मला कळलं पाहिजे. तर ते गौरवकडे खूप क्लिअरली मला कळत होतं, त्याची फायर कळत होती, त्याचं इंटेन्शन कळत होतं. तर तो तसा विश्वास टाकला गेला. ओके. आणि जसं आपण म्हणू की हिंदी सिनेमासमोर एक साऊथ सिनेमाचं आव्हान आहे, मराठी सिनेमासमोर एक हिंदी सिनेमाचं सध्या आव्हान आहे. मी काय तो टिपिकल प्रश्न नाही विचारणार आहे, पण मला हे वाटतं की मग अशा वेळेला आपण जेव्हा मराठी सिनेमा करतोय तेव्हा त्याला फ्रेशली समोर जाणं हे आत्ता गरजेचं आहे, असं म्हणजे प्रेक्षकांकडनंही अशी मागणी होत असते. तुम्ही कलाकार म्हणून काय विचार करता जेव्हा तुम्ही मराठी इंडस्ट्रीचा एक मोठा भाग आहात, तेव्हा काय विचार करता असं की आता आपण मराठी सिनेमात असं काहीतरी वेगळं काय केलं पाहिजे? का हेच ते उत्तर आहे? काय वाटतं? आहे हे उत्तर असं मला वाटतं, बिकॉज हा कॉन्टेंट म्हणजे मला असं वाटतं की मला असं काम करायला आवडतं ज्याला मी रेझोनेट होते. म्हणजे मला तसं कॉन्टेंट, मला आरपारसारखी फिल्म बघायला प्रचंड आवडेल. म्हणजे नॉट बिकॉज मी आहे तिथे म्हणून, माझ्या जागी दुसरं जरी कोणी ती रिलेटेबल व्हायला ती रिलेटेबल खूप डेफिनेटली आहे. आणि सतत एक आय फील की अपग्रेड, म्हणजे दॅट इज द ब्युटी ऑफ आवर फील्ड राईट, की आपल्याला 9 to 5 मध्ये न अडकता आपल्याला ते एक्सप्लोर करता येतं. त्यामुळे जेव्हा तुम्हाला आता माहिती आहे की OTT खूप इझिली अवेलेबल झालंय, तर फिल्ममध्ये परत आणण्यासाठी काय काय एलिमेंट्स आहेत तर तेवढे करा मग ते असं. म्हणजे आपल्याच एक डेफिनेटली मी पण अशी एक व्यक्ती आहे की जी खूप आय वोंट से बॉक्स्ड, बट ठराविक पद्धतीने मलाही हे असंच आहे असंच असं. पण समहाव आय हॅव रिअलाइज्ड की थोडं बॅलन्स महत्त्वाचं आहे, जे मला कोविड नंतर खूप जास्त जाणवलं. कारण कोविडच्या आधी माझं इतकं ठरलं होतं की मी अनन्या शूट केलं होतं, मग अनन्यासाठी माझी पहिली फिल्म येणार आहे, मग मी टाइम सो. पण ते सगळं ब्रेक झालं जेव्हा फिल्म रिलीज या 2-3 वर्षांनी पुढे गेल्या. आय डोंट लुक द सेम. आय डोंट, आय एम जस्ट ट्राईंग टू हे से की जे मी जसा विचार करते, तर जसं आपण स्वतःला अपग्रेड करतोय तसं द काइंड ऑफ वर्क वी आर डुईंग. तर ऑडियन्सची आत्ता ही गरज आहे का, तर ठीक आहे मग आपण ही थोडं अपग्रेड करूया. जो ते मला नाही होते का रेझोनेट, पण ठीक आहे. आय थिंक आफ्टर कोविड आपण जास्त एम्पॅथी आपल्यातली खूप वाढली आहे टुवर्ड्स अदर्स. त्यामुळे द चॉईसेस ऑफ फिल्म्स ही माझी डेफिनेटली क्लॅरिटी आहे की मला पैशांसाठी करायचं नाही आहे काम, कारण त्याच्यासाठी मी डेली शो केलेला आहे. त्यामुळे आता ती तेवढी माझ्यात क्लॅरिटी आलेली आहे. तर आय ॲटलिस्ट पुट की ओके बेसिक इन्स्टिंक्ट काय वाटतोय, हे रेझोनेट मला होतंय का, हे कितपत. आणि मी असं हे करत राहते की माझी लहान बहीण असेल, माझा भाऊ पण ह्याच फील्डमध्ये लहान आणि तो प्रोडक्शनमध्ये. सो आय मेक शुअर दॅट आय पास ऑन द स्क्रिप्ट्स टू हिम की त्याचं, कारण ही इज अ जेनझी, तर मग की त्याला काय वाटतंय, कितपत काय वाटतंय. मग माझे बाबा इज अ व्हेरी बिग सपोर्टर ऑफ मी, क्रिटिक, आता तर नवरा सुद्धा, बिकॉज ही इज फ्रॉम द सेम फील्ड. सो आय मेक शुअर की, आणि सगळे व्हेरियस जनरेशनची लोक माझ्या आजूबाजूला आहेत, थोडंसं मला मी पहिलं इन्स्टिंक्ट डेफिनेटली, म्हणजे माझ्या इन्स्टिंक्टलाच ते पास झालं नाही तर मग ते पुढे जातच नाही. पण आय मेक शुअर की आय एम नॉट डिल्युजनल अबाउट इट,
की हे मी करते म्हणून भारीच आहे, नाही, डेफिनेटली नाही. आय मेक शुअर की ओके मग ह्या फिल्ममध्ये काय वर्क झालं, ओके आय एम अ व्हेरी तटस्थपणे पाहू शकते. हो मी मला थर्ड म्हणजे माझी ऑब्जेक्टिव्हिटी तशी पटकन संपत नाही. म्हणजे त्यामुळे ते एक माझं होतं. आणि डेफिनेटली मला हे वाटतं की ठीक आहे आता जेन्झीजना हे आवडतंय ना मग करूया ना, काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे इवन विथ फॉर दॅट मॅटर इवन क्रिएटर्स ऑर इन्फ्लुएन्सर्स आय फील ते खूप क्रेडिटेबल आहे ते जे करतात ते. त्यामुळे ते मला असं ते कदाचित मला नाही जमणार कारण माझं ते टेम्परमेंट नाही आणि ना मी तेवढी टॅलेंटेड आहे की मी स्वतःचं लिहिन एडिट करेन किंवा काही करेन. त्यामुळे ते करतात ते भारीच आहे वगैरे. त्यामुळे आय ट्राय टू ॲटलीस्ट मेक शुअर की अंडरस्टँड की ओके हाऊ डज दिस वर्क, ओके हे मला जमणार, हे मी नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हे कुठलंही कॉन्टेंट करताना आता हे कारण शेवटी आपण त्यांच्यासाठीच बनवतोय ना. म्हणजे तुम्ही वेन यू एक्सपेक्ट पीपल की तुम्ही येऊन थिएटर, आपण ज्या हक्काने सांगतो की तुम्ही आमचा सिनेमा थिएटरमध्येच जाऊन बघा, पण तुम्ही त्यांना ज्यांना केटर करताय ते तुम्ही प्रोव्हाइड करताय का. सो आय फील की ते थोडंसं आता म्हणजे विचार करून केलेलं बेटर. सी इव्हेंच्युअली त्या फिल्मचं नशीब आहे ते आपण काहीच डिनाय नाही करू शकत, पण मी चूज करताना आय थिंक इट इन लाईक दॅट त्यांना ते आवडणारं पटणारं. आणि आय एम अ व्हेरी म्हणजे मी माझं काम थर्ड पॉईंट ऑफ व्ह्यूने बघू शकते. मला ते माझंच काम आहे म्हणून आता मी माझी ऑब्जेक्टिव्हिटी संपली आहे तर असं माझं होत नाही युजली. आणि ऑल्सो व्हेरी गुड. मी म्हणजे खूपच क्रिटिसाइज करते स्वतःला म्हणून पण असेल, आय डोंट नो. पिढीमध्ये असे नाही आहेत त्यामुळे चांगलं आहे खूप. पण आय डोंट नो, पण आय थिंक इट इज द फेजेस. आय फील आत्ता मे बी नसतील पण इव्हेंच्युअली म्हणजे मला असं वाटतं डेली शो करताना कदाचित मीही नसेन तशी, पण आय वॉज जस्ट फिगरिंग आउट. आत्ता मला ही क्लॅरिटी तर डेफिनेटली आली की व्हॉट काइंड ऑफ वर्क आय वॉन्ट टू डू. त्यामुळे मे बी इट गेट्स इझियर वाटतं. खूपच छान उत्तर दिलं आहे तिने. तू कसं बघतोस याकडे? वाटतं कामं करत राहायला पाहिजे एकतर सगळ्यांनी आणि गृहीत नाही धरलं पाहिजे कुठल्याच गोष्टीला. कारण तू रिस्क खूप घेतोस. म्हणजे तुझे आत्तापर्यंतचे एक एक प्रोजेक्ट रिस्क ही तेवढीच आहे. प्रत्येक भूमिका वेगळी वाटते. अर्थात त्याचं श्रेय आहे तुला की तू ती भूमिका वेगळी वाटते. तो ललित खूप वेगळा दिसतो, तो ती भूमिका होऊन जातो. अगदी आनंदी गोपाळसुद्धा असेल किंवा आत्ताचा अगदी मिडियम स्पायसीपर्यंतही असेल. तर हे तू ठरवून सगळं नाही. पण मला तसे लोक मला तिथे होते त्या प्रोजेक्टवर लोक की ते सगळे डिरेक्टर जे होते की त्यांच्या बरोबर काम करत असताना त्यांनी मला ती मुभा दिली, त्यांनी मला पुश केलं, त्यांनी मला सपोर्ट केलं म्हणून मी ते करू शकलो. त्या स्क्रिप्टमध्ये ती जागा होती. मी 10 प्रोजेक्ट्सना नाही म्हटलं आणि मी तो प्रोजेक्ट करू शकलो म्हणून. कदाचित मी ते प्रोजेक्ट केले असते तर कदाचित त्या प्रोजेक्टपर्यंत मी पोहोचलोही नसतो. सो मी कशाला नाही म्हणतोय ते पण मला खूप गरजेचं आहे आत्ताच्या ह्याच्यामध्ये. पण फिल्म बनवत असताना आता परत तेच आहे की म्हणून जे हा मुद्दा आहे की को प्रोड्यूस करण्याच्या मागे मुद्दा तोच आहे की मला वाट बघत नाही बसायची की कुठलं तरी स्क्रिप्ट येईल आणि मग मला ते आवडेल आणि मग मी त्याच्यामध्ये काम करीन. मग जर कारण प्रत्येक जण चांगलाच सिनेमा बनवायचा प्रयत्न करतोय, म्हणजे प्रत्येक जण त्याच्या पद्धतीनुसार म्हणतोय की आमचा सिनेमा चांगलाच आहे. पण मग आपण कुठे माझं जे चांगलं आहे ते जे मला म्हणायचे ते मी पूर्ण पद्धतीने तरी करू शकतो. माझा कंट्रोल आहे का त्या गोष्टीमध्ये? मला जे म्हणायचंय, मला जे सांगायचंय, मी म्हटलं की जसं जर मी काम करत असताना तुम्ही म्हणालात की एवढ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका केल्या आहेत मी, तेव्हा माझी जबाबदारी वाढते की मग मी पुढचा जो सिनेमा करणार तेव्हा लोक म्हणतील की नाही मग याच्या सिनेमात काहीतरी एक वैविध्य असतं, काहीतरी तो घेऊन येतो आपल्याकडे. मग जर मी आता को प्रोड्यूस करत असेल तर मग माझी जबाबदारी अजून जास्त वाढते. कारण मी तुम्हाला असं सांगतोय की हा सिनेमा मी को प्रोड्यूस पण केलाय, मी नुसतंच काम नाही करते. मग माझी जबाबदारी अजून वाढली आहे तुम्हाला मी जे देणार आहे त्याची. मग ते देत असताना मला हे सगळंच बघायचंय की मी कशालाच गृहीत नाही घेते ना. कॉस्ट्युम पासून काय देतोय, माझं म्युझिक असेल, बॅकग्राऊंड म्युझिक असेल, पोस्टर डिझाईन असेल, ह्या सगळ्या ज्या बारीक 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 गोष्टी आहेत यांनी सिनेमा बनतो. यातली एकही गोष्ट आपण काढून नाही टाकू शकत. मी कितीही चांगलं काम केलं तरी सुद्धा जर ते नीट शूटच नाही झालं असेल, त्याला चांगलं म्युझिकच नाही लागलं तर ते वाईट दिसणार आहे. त्याच्यामुळे माझ्या हातात नाहीये त्या सगळ्या गोष्टी. आता ही पुढची पायरी प्रोड्युसर होणं आहे का? नाही, माझं म्हणणं आहे की मला चांगला सिनेमा करायचा आहे, चांगल्या लोकांबरोबर मला कोलॅब करायचं आहे. हे कोलॅबरेटिव्ह वर्क आहे. मी जे म्हणायचा प्रयत्न करतो की माझ्या एकट्याने मी चांगलं काम करून काही होणार नाहीये. आम्ही दोघांनी किती चांगले सीन केले ते एकट्याने काही होणार नाहीये. मला तसा DOP, तसं म्युझिक करणारा माणूस, तसा डिरेक्टर, तसं कोरिओग्राफर, हे सगळं मला लागणार आहे. तसं साऊंड डिझायनर, हे सगळ्या गोष्टी लागणार आहेत. मग ते
माझी जी काही समजूत असेल, माझी जी काही मला जे समज आहे जेवढी छोटी मोठी, त्या समजेनुसार ती माणसं मी जोडू शकतोय का, की मला हे वाटतंय की ही माणसं आली तर हे प्रोजेक्ट चांगलं होऊ शकेल, तर ते अजून त्याला एनहान्स करेल. जे काही स्क्रिप्ट आहे त्याच्यामध्ये जे आम्ही काम केलंय त्याला एनहान्स करेल. तर त्यातनं मला असा सिनेमा बनवायचा आहे की जो आत्ता लोक OTT वर बघतायत, त्यांना जी क्वालिटी दिसते त्याच्यापेक्षा चांगली क्वालिटी, त्याच्यापेक्षा चांगलं सगळं एक्सपिरियन्स म्हणून, अनुभव म्हणून मी त्यांना थिएटरमध्ये देऊ शकेन. तर त्याच्यासाठीचा माझा हा प्रयत्न आहे. तर तो प्रयत्न आपण पुढे मागे तू प्रोड्युसर तो प्रयत्न करत राहूया असं मला वाटतं. आहे, होणार. ललित प्रभाकर प्रोड्युसर पण होणार आहे लवकरच. म्हणजे तुझा काही असा विचार अजून घरी आहेच म्हणा. नाही, तो डिरेक्टर हा, तो डिरेक्टर आहे, पण पुढे इव्हेंच्युअली तुमच्या दोघांचा विचार आहे का प्रोडक्शन मध्ये जायचं? मला हे डेफिनेटली ललितचं पटतं की थांबून नाही राहू शकत जेव्हा, आणि हे मला कायमच वाटतं की करिअरच्या स्टार्टिंगला प्रोजेक्ट्स तुम्हाला चूज करतात, पण एका पॉईंट नंतर जेव्हा यू रिअली फील, म्हणजे लाईफ हॅपन्स टू यू, थोडं बेटर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय आहे ह्याची क्लॅरिटी येते. कदाचित तुमचे मटेरियलिस्टिक गोल्स थोडे मागे जातात किंवा ते पूर्ण झालेले असतात. आता प्रत्येकाचे मटेरियलिस्टिक गोल्स हा खूप सब्जेक्टिव्ह विषय आहे, तर त्याची क्लॅरिटी डेफिनेटली मला आली आहे. त्यामुळे मला हे डेफिनेटली करायचं आहे की मला माझ्यासाठी प्रोजेक्ट्स उभे करायचेच आहेत. फक्त मी पटकन व्यक्तीच म्हणून रिस्क घेणारी नाही आहे. त्यामुळे मला सगळंच मी फुंकूनच दूध पिते, हे माझं आहेच. म्हणजे हे लहानपणापासूनच आहे आणि मला ते तसंच ठेवायचं, इट्स ओके. आणि मला ह्याची भीती नाही आहे की मी मागे पडते, कारण मला माहिती आहे मी प्रामाणिक आहे. त्यामुळे मी शेवटची आले तरी मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. बिकॉज ॲट द एंड ऑफ द डे आता म्हणजे मला असं होतं ना की मला आरपार बघून मला असं झालं की ओके ठीक आहे चल, किंवा वॉट एव्हर प्रोजेक्ट्स आय हॅव डन, अनन्या असो किंवा टाइमपास 3 असो किंवा कन्नी असो, म्हणजे आय नो की ओके मला आयुष्यात 10च प्रोजेक्ट्स केले तरी चालणार आहे मी, पण जेव्हा मी 60-70 होईन तेव्हा मला ते बघून छान वाटलं पाहिजे की ओके आय एम ओके, मागे वळून पाहताना आय एम फाईन, आय एम गुड. त्यामुळे हे आहे की प्रोजेक्ट्स उभे करायचे आहेत, कसे काय मी शिकते ह्याच्याकडून, बघते. ह्याचा स्ट्रेस बघून आता मला असं होतं एवढं मॅनेज करायला लागतं असं, कारण हा गौरव म्हणजे लिटरली मायक्रो मॅनेज जे म्हणतात खूप करतात दोघं, म्हणजे लिटरली. म्हणजे ठीक आहे सगळे उत्तमच आहेत टीममध्ये, पण तरीही एक, आणि आता प्रेशर खूप जास्त आहे बिकॉज रिलीज जवळ आलं. आणि आमचे प्रोड्युसर्स पण दे आर सो स्वीट, म्हणजे ते स्वतःच्या हिंदीवर फिल्म रिलीज करतायत. म्हणजे फक्त त्यांचं कन्व्हिक्शन, त्यांनी लावलेला त्यांचा पैसा आणि मोर दॅन म्हणजे गौरव आणि ललितवरचा विश्वास, वा आय वुड से. तर मला असं वाटतं की ॲज अ ह्युमन म्हणून तेवढं जरी मी करू शकले, म्हणजे निदान कन्व्हिन्स करू शकले की बाबा माझ्यावर पैसे लावा, तरी मला असं वाटतं की ओके आय. तर मला डेफिनेटली क्रिएट करायचं आहे आणि मे बी समथिंग लवकरच मी करेनही त्याला. आणि मला काही असं टाईमलाईन नाही आहे की आधी होती, मला कोविडच्या आधी 25व्या वर्षी हे 28व्या वर्षी लग्न, हे असं सगळं खूप होतं एवढं प्लॅन. हो मी खूपच म्हणजे इतकं की ते आजूबाजूच्यांना त्रास व्हायचा की असं कसं होईल कसं, आणि ते थोडं हल्लेलं चालायचं नाही, कारण ऑब्व्हियसली देयर वॉज अ लॉट टू लूज आणि खूप गोष्टी क्रिएट करायच्या होत्या. आता मला असं वाटतं की मी खूप कम्फर्टेबल आहे फिनान्शियली ऑल्सो, आणि कारण आय वोंट डिनाय, कारण ह्या सगळ्याला मॅटर करतो तुमचा फिनान्शियल इंडिपेंडन्स, जे आय वॉज व्हेरी क्लिअर की जेव्हा मी होईन तेव्हा मला माहित होतं माझा अप्रोचच बदलेल, मग मला हवं तसं काम मी करीन. एक्झॅक्टली, कारण सर्व्हायवल हा इश्यू नसतो मग तुमचा. करेक्ट. आता मला माहिती आहे की मी कशात कितपत कशी सर्व्हाइव्ह होऊ शकते. आता हे मला माझं कळलंय की मला कसं आयुष्य जगायचं. त्यामुळे आता सर्व्हायवल हा इश्यू नसल्यामुळे तुम्ही बाकीच्या गोष्टी डिसाईड करू शकते की उद्या मला प्रोड्यूस करायचं झालं तर मी काय करू शकते, मग मी नाटकात काही करू शकते का, फिल्म करू शकते का डेली शो मध्ये काम नाही केलं तरी प्रोड्यूस करू शकते का, हे सगळंच. पण स्लो, आपल्याला काही तिशी आली म्हणून आता झालं आता सगळं असं काही नाही आहे. त्यामुळे हे डेफिनेटली मला करायचंच आहे, कारण देर आर स्क्रिप्ट्स वेअर अनफॉर्च्युनेटली ज्या बॅक होत नाहीत, पण आपल्याला असं वाटत असतं की नाही हे, तर आम्ही तो प्रयत्न करते. म्हणजे मी आत्ता ह्या इतपत डेफिनेटली आलेले आहे की मी लोकांना फोन करून सांगते की जाऊन बोलायचं जरी असेल की की मी आहे इन्वॉल्ड, मग काही तर ते मी करू शकते. आधी माझं तेच नव्हतं. आधी माझं असं होतं की बाबा माझा वेळेवर चेक होऊ दे, माझा EMI जाऊ दे, मला बेसिक काय ते माझं सर्व्हायवल होऊ दे, मग मी ह्याचा विचार करेन. तर आता तो एक मेन ठराव आल्यामुळे एक शांतपणे लाईक आय सेड की ते फेजेस आहेत. मे बी आधी इफ यू वुड हॅव आस्क्ड मी 10 years बॅक मी हे उत्तर देऊच शकले नसते, कारण मला नाही माहिती, मला उद्या नाही माहिती. मला 15चा चेक 20वर आला तर मला प्रेशर येतं की ओ शिट मी काय करू. तर आत्ता आय थिंक आय एम इन अ मच बेटर प्लेस.
बाय गॉड. तेच मी म्हटलं ना की तेव्हा मी म्हणायचे पण हा तर चॉईस आहे, म्हणजे आता तू बोलते आता माझा तो चॉईस आहे आणि तो चॉईस फार महत्वाचा आहे. हो, मध्ये मध्ये तो हलतो. पैसा आल्यावर सुद्धा चॉईस बदलू शकतो किंवा प्रलोभनं वाढू शकतात, पण तू त्या पद्धतीने त्याकडे विचार करतेस शांतपणे. नाही, आय एक्झॅक्टली ॲज अ ह्युमन ओनली आय एक्झॅक्टली नो वेअर टू स्टॉप लहानपणापासून. मला माहिती इथून आता कधी निघायला पाहिजे आपण, हे मला खूप जास्त करेक्ट माझ्या आई बाबांनी शिकवलेलं आहे की त्यामुळे ते आय थिंक बऱ्यापैकी सेन्सिबिलिटी ती आहे. हा इंटरव्ह्यू एक वेगळा आपण संग्रही ठेवूया. हो ना, खरंच नाही, खूप छान वाटतंय मला. इट्स नॉट जोकिंग. तुमच्या दोघांचेही विचार फार क्लिअर आहेत, खूप क्लॅरिटी छान आहे आणि अभ्यासपूर्ण पण आहे आणि तितकंच प्रॅक्टिकल पण आहे. त्यामुळे हे खरंच खूप छान वाटतंय. आरपार म्हणजे ही सुपरहिट होऊ दे यासाठी खूप मनापासून शुभेच्छा. जाता जाता तुम्हीच सांगा प्रेक्षकांना, आणि सुपरहिट होईलच यासाठी खूप मनापासून माझी सुद्धा प्रार्थना आहे. आणि जाता जाता तुम्हीच सांगा प्रेक्षकांना काय. आरपार आमचा सिनेमा 12 सप्टेंबरला रिलीज होतोय. एक लव्ह स्टोरी आहे आणि प्रेम, मला वाटतं प्रेम हा जो विषय हा आपल्या सगळ्यात जवळचा विषय आहे. आपण प्रत्येकजण प्रेमात पडलोय, आपण कोणाला तरी प्रेमात पडताना बघितलेलं आहे, प्रेमभंग होताना बघितलेलं आहे, प्रेमभंग झालेला आहे. आणि त्यातल्या ह्या सगळ्या ज्या घडामोडी आहेत, त्यातली जी सगळी वादळं आहेत, ही सगळी आपल्याला माहितीची आहेत. तर ह्या सगळ्या भावनांना घेऊन केलेला हा आत्ताच्या यूथला कनेक्ट होईल असा सिनेमा आम्ही केलेला आहे आरपार. तर तो 12 सप्टेंबरला रिलीज होतोय. तुम्हाला एक उत्तम थिएट्रिकल एक्सपिरियन्स देणारा हा सिनेमा आहे याची मी खात्री देतो. खूप छान छान गाणी पण आहेत, खूप उत्तम अभिनेते अभिनेत्री असे सगळे लोक आहेत याच्यामध्ये. त्यांची कामं, सगळ्यांचीच कामं दर्जेदार आहेत. तर तुम्ही जेव्हा सिनेमा बघाल तेव्हा तुम्हाला तृप्त भावना मिळेल याची मी तुम्हाला परत एकदा खात्री देतो. थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा नक्की बघा, आरपार. सगळंच ललितने सांगितलंय. मग तू जाता जाता गाणं म्हणणार आहेस का? नाही, गाणं वगैरे म्हणणार आहेस का? नाही, कुठलंही सिनेमातलं. मला हवंय लोकांनी माझी फिल्म बघायला. त्यामुळे प्लीज आरपार हा सिनेमा येतोय 12 सप्टेंबर पासून इन थिएटर्स नियर यू. त्यामुळे प्लीज नक्की बघा आणि आय एम शुअर की तुम्हाला अमर प्राची यांची गोष्ट नक्की आवडेल. जाताना एक कळीचा प्रश्न आता विचारतेच मी, आता मोह आवरत नाही मला. सगळे खूप आपण बौद्धिक खूप बोललो. प्रेम म्हणजे काय तुमच्यासाठी? प्रेम म्हणजे काय ललित? प्यार क्या है? जे मला वाटतं एक्सप्लेन नाही करता येऊ शकत ते आहे. म्हणजे मला, कारण कुठलीही गोष्ट एक्सप्लेन केली की त्याला बाउंड्रीज येतात आणि मग ते बाउंड्री मधलं जर असेल तर मग ते अदलमधलं होतं. आणि प्रेमात अदलमधलं काही नसतं, आरपार. ते आरपार असतं. प्रमोशन करणं थांबवलेलं नाही, पण खरंच उत्तर खूप छान होतं ऋता. नाही, मला खूप क्लिअर माहिती आहे की मला माझ्या आयुष्यातलं प्रेम कसं हवं किंवा आहे. मला कायमच अशी एक व्यक्ती हवी होती, फॉर दॅट म्हणजे नॉट जस्ट प्रतीक आय वुड से, माझ्या आजूबाजूची लोक पण, माझ्याकडे खूप ठराविक माणसं आहेत माझ्या आयुष्यात, पण मला एवढं माहिती की त्यांचं आणि माझं खूप प्रेम आहे त्यांच्यावर आणि त्यांचंही माझ्या. आता तर प्रत्येकाची भाषा खूप वेगळी आहे किंवा ते प्रेम मी डिफाईन नाही करू शकणार, हे डेफिनेटली आहे. पण एक जी अशी व्यक्ती जी सतत आयुष्यभर, म्हणजे मी हे एका फिल्ममधलंच आहे ॲक्च्युली, की का आपण जोडीदार निवडतो, कारण तुम्हाला एक सतत कोणीतरी हवं असतं जो तुमचं सगळं डॉक्युमेंट करेल आयुष्यभर. असं म्हणजे एका त्या पॉईंट ऑफ एक सेकंड पॉईंट ऑफ व्ह्यू मिळतो तुम्हाला. तर मला असं वाटतं की मला खूपच क्लॅरिटी होती की मला कसा जोडीदार हवा आहे किंवा कसं प्रेम माझ्या आयुष्यात हवं आहे आयुष्यभरासाठी. मला अशीच व्यक्ती हवी होती जो ॲब्सोल्युटली नॉन जजमेंटल आहे आणि जो कायमच म्हणजे तू हे करू नकोस किंवा हे का हा त्याच्या आयुष्यात खूप कमी प्रश्न पडतो वेन इट कम्स टू मी. तर मला तसंच कोणीतरी हवं होतं आणि जे मला प्रतीकच्या रूपात मिळालेलं आहे. म्हणजे ही हॅज बीन, म्हणजे त्यांनी मला काय म्हणसाठी की तुम्ही प्रेमात पडलं तुम्ही किंवा तुम्ही कोणाबरोबर तरी असाल तेव्हा तुमचं आयुष्य बदललं पाहिजे, खरंच बदललं पाहिजे. म्हणजे आयदर इन अ नेगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह वे असेल तर उत्तमच. पण आय एम जस्ट सेईंग, कारण तुम्ही तुमच्यात एकमेकांच्या आयुष्यात काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन केलं पाहिजे असं माझं मत आहे. मी फॉर दॅट मॅटर इव्हन माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये मी काही व्हॅल्यू ॲडिशन करत नसेल देन व्हॉट इज द पॉईंट. कारण आय फील की माझी सेल्फलेसपणा आहेच, पण तरीही ॲज अ ह्युमन मला जेन्युअनली असं वाटतं की का, म्हणजे शाल्मली माझी खूप सगळ्यात जवळची मैत्रीण आहे,
तर का आहे ती माझ्या आयुष्यात, मी का आहे तिच्या आयुष्यात, कारण खरंच आम्ही वी व्हॅल्यू ॲड इच अदर, वी वॉट एव्हर वी केटर टू इच अदर, हे आमच्या पुरतं मर्यादित आहे. तर मला जेन्युनली अशीच व्यक्ती हवी होती जी ॲब्सल्युटली नॉन जजमेंटल असेल आणि जी यु नो एक जो म्हणजे त्यांनी ॲक्च्युली मला पंख दिलेत, वा, म्हणजे की तू जा, मी आहे. क्या बात. आणि हे जे फिलिंग आहे ना, जे माझ्या आयुष्यात कधीच नव्हतं, की सेफ्टी नेट काय असतं हे मी प्रतीकमुळे अनुभवलंय. क्या बात. त्यामुळे ते मला असं वाटतं, ते जेव्हा तुमच्याकडे असेल ना, ओ यू गो प्लेसेस, यू Wow. जेन्युनली गो प्लेसेस, येस, तर विच दॅट पर्सन हॅज गिव्हन मी. तर आणि एक्झॅक्टली व्हॉट आय वॉन्टेड. म्हणजे असं नाही की माझ्या आईवडिलांनी नाही दिलं, पण दिस इज समथिंग एल्स जे मला कदाचित खरंच आहे. म्हणजे तू हे सांगते खूप छान आहे. प्रतीक इज अ ग्रीन फॉरेस्ट, आपण जाहीर करूया. फॉरेस्ट, नॉट इवन अ फ्लॅग, ही इज अ फॉरेस्ट. आय अग्री. खूप छान, Yeah. खूप छान. खरंच दोघांनी खूप छान, म्हणजे हा इंटरव्ह्यू संपूच नाही असंच वाटतंय मला, पण खरंच खूप छान तुम्ही उत्तरं दिली आणि खूप छान आपला हा संवाद झाला, आरपार झालेला आहे अगदी. आणि खूप खूप मनापासून शुभेच्छा, खूप सुपरहिट होऊ द्या त्यासाठी. खूप खूप शुभेच्छा. ललित, तुला काही सांगायचं जाताना? नाही, मला एवढंच म्हणायचं आहे की थँक्यू एकतर सो मच की ज्या पद्धतीने, ज्या वॉर्मली तू आम्हाला वेलकम केलंस आणि हा इंटरव्ह्यू घेतलास. आणि प्लीज सिनेमा बघशीलच आणि बघितल्यावर, कारण खूप काही लोक असतात की त्यांची प्रतिक्रिया खूप महत्वाची असते, तर तुला बघितल्यावर काय वाटतंय ते आम्हाला ऐकायला आवडेल. नक्कीच, मी वाट बघतेय ती 12 तारीख लवकर येऊ दे जरा. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.